येडगाव धरणामधून व भागातील तालुक्यांसाठी म्हणजे पारनेर असेल, कर्जत, करमाळा या ठिकाणी पाणी लोकांना पिण्यासाठी शेतीसाठी सोडण्यात आलेला आहे. येडगाव धरणामधून पाण्याचा वेग 1400 क्युसेक्स हा वेग राहिलेला आहे आणि हे पाणी 25 जून पर्यंत सोडले जाणार आहे. कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा 12.87% शिल्लक राहिलेला आहे. यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा पडणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे पाण्याचं नियोजन व्यवस्थित होणं अपेक्षित आहे. सध्या कुकडी प्रकल्पामध्ये जी सगळी धरणं आहेत या धरणांचा पाण्याचा साठा देखील झपाट्याने कमी होतोय. यामध्ये येडगाव धरणामध्ये 41% पाणी आहे, तर माणिकडोह धरणामध्ये 5.86% पाणी शिल्लक आहे. वडस धरणामध्ये 34% पाणी शिल्लक आहे. त्याचबरोबर पिंपळगाव जोगा धरणामध्ये 10.68% पाणी शिल्लक आहे आणि टेंबे धरणामध्ये 12.81% पाणी शिल्लक आहे. सरासरी धरणामध्ये 12.87% पाणी शिल्लक आहे आणि मागील वर्षी धरणामध्ये 8.89% पाण्याचा साठा शिल्लक होता. यंदाचा उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळे पाण्याचं नियोजन व्यवस्थित होणं अपेक्षित आहे. अधिकारी वर्ग बहुतांशी नगर भागातील असल्यामुळे पाणी तिकडं नेण्याचा, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री त्याच भागातले असल्यामुळे त्या भागातल्या लोकांना प्यायला पाणी नाही असं सांगून अधिकचं पाणी पळवलं जाऊ शकतं. जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून हे पाणी सुरक्षित कसं राहील, आपल्याला शिल्लक कसं राहील याबाबतची काळजी घ्यायला हवी. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी देखील इकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित हे पाण्याचं नियोजन व्यवस्थित सुरू आहे असं देखील ते सांगू शकतील, परंतु पाण्याचं वितरण योग्य प्रकारे व्हावं, पाणी जुन्नर तालुक्याला सुद्धा शिल्लक राहायला हवं. उन्हाळा अतिशय कडक आहे, त्यामुळे याबाबतची दखल संबंधित विभागाने घेणं अपेक्षित आहे. जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पाच्या येडगाव धरणामधून पाणी पूर्व भागातील म्हणजे पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यासाठी 28 तारखेपासून म्हणजे 27ला संध्याकाळी रात्री 12 वाजता पाणी सोडलेलं आहे. पाणी 1400 क्युसेक्स वेगाने सोडण्यात आलेलं आहे. हे पाणी 25 जून 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. पिण्याच्या त्या भागामध्ये प्यायला पाणी लोकांना नाही आणि या पाण्याचा उपयोग शेतीसाठी देखील होणार आहे. जुन्नर तालुक्यामधील कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा 12-12.5% शिल्लक आहे. पिंपळगाव जोगा धरणामध्ये देखील 10% पाणी शिल्लक आहे आणि माणिकडोह धरणामध्ये अवघा 5% पाण्याचा साठा शिल्लक आहे. त्यामुळं अधिकारी वर्गानं जुन्नर तालुक्यामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता आज तारीख आहे 28, त्याच्यानंतर जून महिना, जुलै महिना पाऊस कधी पडेल सांगता येत नाही. यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी आहे, पाऊस उशिरा पडेल अशा प्रकारचं भाकीत हवामान खात्याने व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनो पाणी व्यवस्थित काळजीपूर्वक सोडा. जुन्नर तालुक्यामध्ये पाणी कमी पडणार नाही याबाबतची दखल घ्या. या जलसंपदा विभागाचे मंत्री नगर जिल्ह्यातील असल्यामुळे साहजिकच तिकडं पाणी त्या लोकांना अधिकचं मिळावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आता पिण्याच्या नावाखाली पाणी जरी सोडलं असलं तरी हे पाणी सर्रास शेतीसाठी देखील वापरलं जाणार आहे. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आपण देखील दक्ष राहा. त्याचबरोबर बाकीचे राजकीय पक्षाचे पुढारी यांनी देखील पाणी वाटपाचं नियोजन व्यवस्थित करून पाणी जास्तीचं पळवलं जाणार नाही. पाणी आपल्याकडे शिल्लक राहायला हवं. यंदाचा उन्हाळा खूप कडक आहे, पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतंय. येडगाव धरण जे आहे हे साठवण क्षमतेचं धरण आहे, त्यामुळं सध्या त्याच्यामध्ये जरी 30-35% पाण्याचा साठा किंवा 40%च्या आसपास जरी असला तर हे पाणी झपाट्यानं खाली होणार आहे. साधारणपणे दररोजचं पाणी 1400 क्युसेक्स वेगाने पाणी खाली सोडलं जाणार आहे. त्यामुळे येडगाव धरण झपाट्यानं खाली होणार आहे. कुकडी प्रकल्पामध्ये पाणी अवघं 12% शिल्लक राहिलेले. अधिकारी वर्गांनो, त्याचबरोबर राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनो, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी शिल्लक राहायला हवं. जर जास्तच पाणी पळवलं तर मात्र शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळेल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, येडगाव.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.